महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळ्यामधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरजीत सिंग यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला। धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात आज सकाळी घडलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात आणि विशेषतः शीख धर्मीय समाजात मोठी खळबळ उडाली आहे। गुरुद्वाराचे प्रमुख आणि शहरातील शीख बांधवांचे धर्मगुरू म्हणून ओळखले जाणारे बाबा धीरजीत सिंग यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला। हा हल्ला गुरुद्वारात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या उमेश नामक व्यक्तीने केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। घटनेनुसार आज सकाळी नेहमीप्रमाणे बाबा धीरजीत सिंग हे गुरुद्वारा प्रांगणात बसून वर्तमानपत्र वाचत होते। त्याचवेळी नाशिक येथील राहणारा आणि काही दिवसांपासून गुरुद्वारात सेवेकरी म्हणून असलेला उमेश हा अचानक त्यांच्या दिशेने आला आणि त्याने जवळ ठेवलेल्या तलवारीने प्राणघातक हल्ला केला। हल्ला अत्यंत अचानक आणि अनपेक्षित असल्याने यावेळी उपस्थित असलेले लोकही काही क्षण गोंधळले। हल्ल्यादरम्यान आणखीन एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठी धावपळ उडाली। उपस्थितांनी तात्काळ दोघा जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले। बाबा धीरजीत सिंग यांच्यावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत। दरम्यान हल्लेखोर उमेश यालाही या चढाओढीत दुखापत झाली असून त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं असून त्याचा पुढील तपास सुरू आहे। हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत। हल्ला का करण्यात आला, यामागे वैयक्तिक वा धार्मिक वाद होता का किंवा इतर कोणती कारणे होती का याची चौकशी सुरू आहे। गुरुद्वारातील CCTV फुटेजसह घटनास्थळाची पाहणी करण्यात येते आहे। या घटनेची माहिती मिळताच शहरातील विविध भागातून शीख समाजातील लोक गुरुद्वाराकडे धावले आहेत। अचानक घडलेल्या या घटनेमुळे धार्मिक ठिकाणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले असून शांतता बिघडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे। पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून समाजात तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे। धुळे शहरात धार्मिक सौहार्द जपणारा म्हणून ओळखला जाणारा गुरुद्वारा हा शांततेचा केंद्रबिंदू मानला जातो। मात्र आजची घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे नागरिक सांगत आहेत। पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे, कायदेशीर कारवाईवर अविश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे। या हल्ल्यामुळे गुरुद्वारा परिसरात शहरात तणावाचे वातावरण असून पुढील काही तास पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत हल्ल्याचे नेमके कारण कळणार नसले तरी धार्मिक प्रमुखावर झालेल्या अचानक हल्ल्याने धुळ्यात अस्वस्थता पसरली आहे। आज सकाळी 9:30 ते 9:45 वाजता धुळे गुरुद्वारा येथील संत बाबा धीरज सिंगजी साहेब यांच्यावर त्यांच्याच गुरुद्वारामधील काम करणारा एक इसम याने हल्ला केलेला आहे। बाबाजींना ऍडमिट करण्यात आलेला आहे, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। त्याचप्रमाणे हा जो आरोपी आहे याला देखील ऍडमिट करण्यात आलेला आहे, तपास चालू आहे।